काय हो कसं व्हायचं आता आपलं? आता हे काय परत निघाले अजून राहिलेच म्हणते शिकायचं. किती शिकतोय काय माहिती. आता शिकू ते निदान शिकले सर ते काहीतरी करून तरी दाखविणार. पण आपल्या जवळ शिकत होतं तर गोष्ट वेगळी होती ना. आता बाहेर जाऊन शिकायचं म्हणल्यावर कसं? सगळ्या गोष्टी होत्यात का? शहरात गेल्यावर जरा चांगल्या क्वालिटीचं शिक्षण राहतं, नीटनाटकं शिकेल काहीतरी. नोकरी जर करायची असेल तर शहरात जावंच लागणार आहे. मग शिकायला गेलं तर त्याला सवय होऊन जाईल, थोडंसं माहिती होईल, ओळखी होतील. आता तो काय एकटा आहे का? 2-4 पोरं आहेत ना बरोबर त्याचे जोडीदार. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपलं पोरग आपल्या डोळ्यासमोर असल्यावर वेगळं असते. आता बाहेर गेल्यावर काय खाईन काय पिन वेळेवर जेवण भेटते का? म्हणजे आता आपण आतापर्यंत लोकांची बांध साळली माती उचलली त्याला भीतीच करायला लावायचं का? मग तसं नाही हो, पण आईची माया. आता आईची माया कवर लेकरं बाहेर पडली तर शिकतील, सवरतील, थोडी मोठी होतील, कामाधंद्याला लागतील, 10-5 आणतील. मग त्याचं नीटनाटकं रांकीला लागलं म्हणजे मग एखादी पोरगी बघू, लग्न करून देऊ, म्हणजे आपलं जराशी निवांत बसता येईल. पण आपल्याला करमन का सांगा बरं? त्याच्याशिवाय काय कोण आहे का आपल्याला? हस करमायचं नाही. मग आता जग दुनियाची लेकरं जातेच ना कामाला. मग काय ते आईबाप त्यांच्या मागं जाते पोरांच्या. आला आई जाऊ का? हो जा, अभ्यास कर बाळ. आता तू तर सगळं ऐक ना. आणि गरजेचं आहे का रे जायचं? मग इथं राहून तरी काय व्हायचंय मला सांग बरं. तिकडे गेलो तर काहीतरी शिकण अभ्यास. एक ध्यानात ठेव फक्त, आपल्याला आई वडील आहेत ते आणि त्यांचा आधार फक्त मी एकटाच आहे हे ध्यानात ठेव. हां आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं कोणी का? मग तू शिकून थोडंसं कुठंतरी रांकायला लागलं, आमचा जीव मोठा होईल. आपण आल्यावर तुला एखादी मुलगी बघू, लग्न करू. अधूनमधून फोन करत जा. आता हे बघ कामधंदा तर काही होत नाही बरं का, पण तुझं रांकायला लागूस तर करावंच लागेल. अभ्यास कर, अभ्यासावर लक्ष दे. लय वाईट लेकरांच्या संगतीला नको राहू, नाही तर कोण कुडून येते, काही उद्योग करते. चाल अभ्यास कर. जाऊ काळजी घ्या दोघं बी. हो काळजी घे बरं का? काळजी घ्या. जाऊ नीट राहा. जाऊ बाबा. हो वेळेवर जेवा. हा फोन कर मला. हा बाय बाय. हा जाऊ दे ना. त्याला ती तू रडायला लागली की ती परत तिथून माघारी येईल. मी कशाला रडू? ते शिक्षणाला चाललंय, मी नाही रडत. त्याच्याच भरोशावर सगळं. लई नाही ना बरं. ज्याच्याकडे पैसे पाणी मग ते एकदा देतात. तर आपल्याला तसं नाही ना. इकडून तिकडून त्याचा फोन आला की मग ह्याच्या दारात जा, त्याच्या दारात जा, इकडून आण तिकडून आण, मग त्याला ती पाठवायची. आता त्याचा लई फोन आला तरी शेजारी पाजारी यायचा. एखादं जरी बारीकचं तसलं असतं आपल्याकडं तर तिने जाणं आपण फोन केला असता, विचारलं असतं. जाऊ दे, एखादा फोन तरी घ्या तुम्ही. घेऊ एखादा, नाही मोठा घेता आला तर एखादा बारीकचा फोन घेऊ, म्हणजे आपल्याला तेवढंच कळत जाईल बाबा, हे की नाही, बोलता येईल. बरं वाटतं लेकरा संग बोलल्यावर. एक काम कर आता थोडंसं आहे ना, ते रानातले गबाळ काढूच. चला जेवायला झाले जेवण करा जाऊ. हो जेवण करून जाऊ दोघं बी. सर्व लोकांचे पेरण्या उरकल्यात. कोणी कपास लावतोय, कोण काय करते, कोण काय करते. कपाशी लावायचं म्हणलं की महागाचं बी, पैसा तर नाही जवळ. बाजरीच पेरूत. बाजरीची एखादी पिशवी पेरली तर मग निदान खायापुरती बाजरी होईल. आणि जे आज झाली तर मग तिकून ते 10-5 लेकराचं सारखंच. बापू. हा या लय लांब येणं केलं आज इकडं. ते मागाशी आहे ना पप्प्याचा फोन आला मला. असं काय म्हणलं पप्प्या? ते म्हणला बाप्पा पैसे गेल्यावर फोन कर. चांगलं चाललंय काय आता बघा तुम्हीच बाबा. लावतो फोन, त्याचं काहीतरी काम आहे बघा. मला नाही सांगितलं तुम्ही. पाहिल्यावर सांगत जा. हाय म्हणा बापू नीट आहे, आई नीट आहे तुझी. हॅलो. हा बोल घे. बापू आलोय बापू पैसे मी. दे की मग बापूंकडं. मला सांग की काम. आता बापूंकडे काम आहे, तू काय करणार आहे? बोला. पप्पूचा फोन आहे. पप्प्या पप्पूचा. मी बोलू? बोल ना बाळ, काय म्हणतो? कशी आहे तब्येत तुमची? अरे मस्त. तुझं कसं चाललंय? माझं लय भारी चाललंय. आईचं आई ना शेजारी उभी ऐकती बाबा. हा का? आईची तब्येत बरी आहे ना? हा चांगली. वेळेवर जेवण गोळ्या औषध चालू आहे ना सगळं? हो चालू आहे. तू नीट नाटका असला खुसा असला म्हणजे आम्हाला काय धाड भरली रे बाबा. मी नीट नाटकाचं आहे. हा अभ्यास कसा चालला तुझा? अभ्यास चांगला चालू आहे. हा बरं. तर आहे का की? हा बोल ना काय म्हणतो? फी भरायची होती शाळेतली.
फी भरायची. आणि ते मेस रूम भाडं बी द्यायचंय ना, हां 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 हां. त्यासाठी पैसे लागत होते. अरे आता इथं बरं जाऊ दे, पियारायचं बी होतं म्हणलं थोडीशी पण तुला किती लागत येईल? मला काय 10-15 हजार रुपये लागते. असं वय. मी काय म्हणते, नंतर पेरा त्याला पैसे पाठवून द्या. एकदाच लागतील सगळे 15,000 का असं थोडं थोडं? रूम भाडं 5,000, 5,000 आणि 5,000 रुपये फी भरायची बघा. बर 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 करतो काय खर्चायला अजून पाठवलं असतं तर बरं झालं असतं. खर्चायला बी नाहीत माझ्याकडे काय. करतो काहीतरी करतो देतो. बोल तुझ्या आई संग बोल बघ काय म्हणते. हॅलो हॅलो, बरी का काय तू? मी बरी बाळा, तू कसा आहेस? त्यामुळे मला काय झालं? तब्येत बरी आहे तुझी? हा मस्त. हा माझी बरी आहे बघ. वेळेवर जेवत जा, हा गोळ्या औषधं घेत जा. बरं ठेवू का? माझी नको काळजी करू, तू तुझी काळजी घ्या, अभ्यास कर नीट. मी घेतो काळजी. हा, बरं ठेवू का मग? मला हा हा थोडंसं काम आहे. पाठवते थांब बाबा, फोन पैसे पाठवते तुला. चालेल चालेल. ठेवू? हो चालेल. लय पैसे लागत आहेत काय बाहेर गेल्यावर शाळेला शहरात? लागत काय सांगावं आता. आता तुला तर माहिती ना, आता हे तर सगळे ह्याच्यावर चालले. ही जाते खुरपायला पण मग एवढं शिकत आहे, पैसे नोकरी पाणी लागेल का पोरग? नाही तर काय. आता ते देवाच्या हातात लागत आहे नाही लागत आहे. आपलं काम काय आहे? पेरायचं. आता शेतीत तुम्ही पेरताय, हो वर्षभर आता थांबताय, किंवा अवकाळी पाऊस झाला, कुठं काय नुकसान झाली, तसंच आहे शिक्षणात पण पैसे घालताय ना तुम्ही, तर ते गरीब लागू नाही लागू लावून द्यायची. गरीबाच्या लेकरांचं शिक्षणाचं अवघडच राहू, पण ते यायला श्रीमंताचे पोरं मस्त गरीबांना सरकारी अनुदान पण आले ना, स्कॉलरशिप आली का तुम्ही टेन्शन घेताय? पण तिथे अभ्यास करावा लागतो, परीक्षा द्यावा लागते, मग भेटत हुशार आहे नाही होय मला माहिती नाही. हा ना. आमचं पोरग चांगले. बरं चला ऐका ना, मला माझ्या बापान सांगितलं कपाशीचं बी आणायला. असं का? पाऊस वापस झालाय, तुम्हाला नाही करायचं? आता लय पैसे लागते ना, ते उदाहरण द्यायचं आम्हाला. आता पहिले उदाहरण नाही, थांबत राहा उदाहरण नाही. बाजरीची पिशवी आणून पिरूत मग खायला बी होईल. पैसे लागतात पहिले त्याचे पैशाचं बघा तेवढं. हा हा आता पैशाचं बघतो कोणाकडे तरी मागावंच लागतं. का देतो थोडेफार तुझ्याकडे असले? माझी लय हाल. दिन बाजरी निघाली अहो, मी बळच 1,000 रुपये आणलेत म्हणा, काय सांगा तुम्हाला. मी काय म्हणते, ते ठेवलेत बियाला ते देऊन टाका, आपण बी परत आणू. थोडं काम झालं तेवढ्यात बी नाही बघायचं त्याचं. तुम्ही कोणाकडे तर कामाला जा, मी जाते कोणाकडे तर तेवढ्यात करू. दुकान हो हो दुकान बनवलं नेऊ का? चालतं चालतं कुणाकडे तरी पैसे बघतो. ती काही मी काय म्हणते, आता हे बियाचे पैसे ठेवलेत ना, ते पाठवा त्याला. चालतं आणि नंतर बघू मग आपण. हा मग काय आता असा उशीर झालाय ना तसा झालाय. चालते. पण वापसा जर मोडला तर ते उगवायचं बी नाही. काय सांगायचं आता, इकडून अडचणीचे सगळे. पण जाऊ दे, अगोदर पैशाचं बघतो. ते कोणाकडे तरी द्यावं लागेल, एखाद्या जोडीदाराकडे, मग ते काहीतरी करतात मोबाईलवर इकडले तिकडे. चालते. चल ना द्यायच्याकडेच जाऊ. हा वा तुम्ही पुढे, मी आले. आणतो पैसा आणतो अगोदर, मग जाऊ. बरोबर चालते. रानात मग जाऊ. बघा काहीतरी करा. हा काय पाहतोय? आणले का पैसे मी तुला सांगितलेले? आणले का? म्हणजे मी पप्पांना सांगितलंय आणि पप्पा पाठवते पैसे मला मस्त. आणि मी एकदा पैसे मागितलं की माझ्या बापाने मला पैसे टाकले. आपल्याला कमी नाही रे पैशाला. असं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माझ्या बापाचा माझ्यावर विश्वास आहे की पोरग काहीतरी करणार. आणि पोरगा इथे दिवे लावतोय. बरं ते मला काही देवे म्हणजे तुझ्याच नादान लावतोय ना मी, काय दुसरीच्या नादान लावू का? आणि तुझं म्हणणं असेल ना तर दुसरी बी पटवतो मी. काय हा काय म्हणला तू? अरे सॉरी ना, असंच म्हणतो मी, काय पण म्हणतो. बरं आता मला हवेत पैसे, कधी देतोस? आता येत दे की पैसे, तर येऊ दे की. थांब. हा हे बघा आले पैसे. 15 मागितले ते 17,000 आले. ते हा मग मला सेंड कर. काय आता तू माझा पैसे आलेलो मला शेंडी काय. मग आता तूच म्हणलास ना, माझ्यासाठी मागवलत ना तू ते, कोणासाठी? मग मलाच पाहिजेत ना. मला नाही काय, मला बी आईश करायला लागतात की. मग तू कर ना. एक काम करू, आपण मिळून शॉपिंगला जाऊ ना. चल आता. चल, मला खूप काही खरेदी करायची. सारखं पैसे आले की नसती खरेदी. हो मग मुलींना दुसरं काय येत नाही. बरं चल उशीर होते, चल लवकर. अरे इथं प्रेमाने बोल की माझ्यासोबत, लगेच चल पैसे आले. प्रेम काय चालता पण प्रेमाने बोलता येते. चल पहिली शॉपिंग खूप महत्वाची. चल लवकर. अरे चल. तो अरे खूप उशीर झाला अगोदर. किती गडबडीने तुला इथं भेटाय बोलवलं होतं. कोण आहे का आपल्या दोघाला डिस्टर्ब करायला? बघ बरं.
तिथं मॉलमध्ये पण कोण डिस्टर्ब करत नाही. म्हणजे सगळ्या पब्लिक समोर हा पब्लिक समोरच प्रेम करतात. चल 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 लवकर लवकर चल. अरे असलं कसलं तिथं प्रेम पब्लिक समोर असं एकांतात प्रेम अरे केलं पैसे जातं आले वाटलं. त्याचं फटाफट आपण हे केलं पाहिजे ना. बरं भूक पण लागली, चल लवकर काहीतरी खाऊया. चल 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 चल. अरे चल, मला शॉपिंग करायची, यायचं का नाही तुला? असं तुझ्याकडे असं बघितलं मला जाऊ वाटत नाही एकट्याला माहिती असं म्हणजे मनात लय काय काय होतं माहिती का. हा, काय काय होते ना. हो ना, चला चल तर शॉपिंग करायची. चल लवकर. का मी एकटी जाऊ? म्हणजे मला सोडून तू दुसऱ्यासोबत जाणार का? जाऊ दे, मी सम्याला फोन करते, सम्यासोबत जाते. जाऊ का? कसला आता सम्या कसला आणला हे तू ते सांग आधी मला. का तुला माहित नाही आपला मित्र? तुला करून द्यायची का नाही? म्हणजे आता मित्रासोबत जाणार मी असताना. मग चल, तू कशाला हे करतो मग, वेळ उशीर करतो. चल लवकर. बॉयफ्रेंड्स गेला त्याला लावतो आणि मित्रासोबत चालले. चल. पण लय पैसे लागत आहेत लोक शहरात पोरं पाठवायचे म्हणजे आपल्यासारख्याचं कामच नाही. आता शहरात राहायचं म्हणल्यावर पैसे लागणार की. त्याचं खाणं आलं, शिक्षण आलं, त्याचा खर्च आला, काय ते मेस बीस आहे ते आलं, हॉस्टेल का काय ते राहतं ते आलं, पैसे लागतातच की. थोडे थोडे करून 2 लाख रुपये गेले. त्याच्यामुळे इकडं वावराकडे दुर्लक्ष झालं. लोकांची बघ पिकं कशी चाललेत. आता जाऊ दे. शेती बी ना पैशाशिवाय नाही रे, त्यात खर्चच करावा लागतो. तवा पिकं येते चांगली येते, नाही तर मग आता काय आपल्याला पेरावं लागली बाजरी बघ कशी लोकांची मस्त. कुणाची जाऊ दे. आता मका. आपल्या लेकासाठी नाही तर कुणासाठी करायचं सांगा बरं. हा आपलं मग सगळं त्याचंच आहे केलंय, की. पण त्याने त्याचं चीज केलं पाहिजे ना. आपण एवढे पैसे घातलेले. आला 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 बरं झालं आला. आलं त्याचा निरोप आला पण आता. तू आल्यावर आम्हाला मग तेवढी आशा लागते बघ पकायचं कसं काय फोन आलता काही त्याचा? फोन आलता? त्याच्यासाठीच फोन आलाय. हा हा काय तिकडे काम करत होत राहणार. बरं चाललंय तिथं बरं चाललंय. तुम्हीच बोलाव का मला आहे ना. असं यावं लागतं. तुम्ही फोन घेणार राव. आता काय कोणासाठी कमवायचं एवढं सांगा आपण बरं. पैसे त्याला पाहिजेत उपकार आहेत ना. बघा, कधी काय धावून उपकार येतंय. उपकार 2-4 हजार रुपये लागत असतील त्याला. हा? ते घ्यायला त्याला बी 2-4 हजार रुपये लागत असतील. मग आता नोकरीला लागले त्याला म्हणून आम्हाला एक फोन घेऊन दे. आपल्याला घ्यायला सांगू त्याला. हा बोल की गेला घरी. काय बुळबुळ बाजा लावलाय का तो. माझ्या डोक्याला ताप दिलाय. रानातले चांगले काम सोडून इकडं यावं लागतंय. माझ्या डोकं तापतं मग. दोस्त कशाला गेलाय तुला? दोस्त आहे हा मग. नर. हॅलो पप्या. कसे आहेत बाबा? अरे आम्ही चांगले आहेत बाबा. तुझं कसं चाललंय? माझं काय शिक्षण अभ्यास अभ्यास करतोय ना चांगला? लय मन लावून अभ्यास करतो. अरे नोकरी कवा लागल का आता किती किती त्रास. की बाबा अभ्यास तर करतो एवढा चांगला, नोकरी लागणारच की. हा जरा तू नोकरीला लागला म्हणजे मग जराशे आम्हाला आधार येणार नाही. आता किती किती पैसे लागत येतला का. शहरातले पैसे लागत येत कुठून आणायचे रे. शिक्षण करायचं एवढं म्हणल्यावर पैसे लागतातच किंवा. बरं 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 बरं. बाकी सगळं चांगलं चाललंय ना तुझं? लय भारी चाललंय. आई काय म्हणती? काही नाही बघ बोल. हॅलो, जायचं मात्र. थांबा ना 5 मिनिटं बोलते. आता हॅलो, अरे आई काय करते तू? आई मी बरी आहे. तू कसं आहे बाळा? चांगला आहे. त्याच्या मागे काम आहे उरक म्हणून. थांबा ना जरा. काय लाख रुपये? हा मग मला लाख रुपये लागतात अरे आई. कवर म्हणा वावारी कावं लागल. अरे फी साठी लागतात रे. फीच नाही. अरे पण एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही? अरे ते कोर्स करतोय ना मी त्याच्यासाठी लागत. केलंच का? थांब ना. सांग दे. अहो थांबा ना. काय महत्वाचं असलं थांब थांब थांब. रोज रोज डोक्याला ताप झालाय. बोलू दे बोलू दे तिकडे बोलू दे. दिलंय काय पोरगं काढून. महत्वाचं असलं काय त्याचं. नाही जाऊ दे मरते. एका दिवस ठीक आहे. मा दरवेळेस जेवा लागतं इकडे राव. डोक्याला ताप झाला येऊ कवर. एक नाही 2 नाही महिना काय त्याला लागत असलं तर नुसतं येणार नाही परत आता. ऐका ना, ऐका ना, आपल्याला बी घ्या की एखादा छोटासा मोबाईल. अरे इथं त्यो दुकानदार साखरण तेल आणि मीठ उधार द्यायना 200-300 रुपयाचं. तर हे मोबाईल कोण द्यायचं आपल्याला उधार? त्याला 2-3 हजार रुपये लागत. तिथले बारकूस आणलं तरी कुठून आणते पैसे? त्यालाच नोकरी लागल्या म्हणून एखादा घेऊन डबा बारका. चालते. हा मग काय ते तोवर आता असं बोलता बोलता नाही आला फोन. हा ना. आता मस्तलंही वाईट वाटतं. पण आता त्याने तो 4 बारे आता आपल्याला दिलाय आणून. त्याच्या मागे त्याची कामं कवर लोकांनी तरी आपल्यासाठी कामधंदा सोडून पळायचं. आपल्याला फोन घ्या आता. बघ ना माणूस बोलू. आता त्याची बी चुकी नाही. त्याच्या मागे कामं येतोय बिचारा सांगतो निरोप देत. आता ती जाऊ दे. आता काय त्याने लाख रुपये कसे हे फोन तर लाख रुपये भरायचे म्हणतोय. काय करावं बाबा. आता एवढं खर्च झालेलं त्याच्यावर पाणी पडायचं.
महत्वाची परीक्षा काय असेल कुठं तर पेपर त्याचा नाही पैसे दिल्यावर काय उपयोग व्हायचा. सावकाराकडून किती पैसे घेतलेत आपण? मसले अगोदरच लाखभर रुपये असतील त्याचे. देईन का आपल्याला ते आता? दिलं तर मागावं तर लागत त्याला पैसे. दोनदा पैसे आणले, दोनदा आपलं करतोय, ह्याच्यावर करतो त्याच्यावर करतो. पिकं बी तसे नाहीत ना आपली मोठाले. येत ऊसाचं असल्यावर येतं पेमेंट, मग देतात लोक. आपलं सारं भुसार देईन का होते? गेल्या वेळेस म्हणला तुमचं जमीन नावावर लिहून घेईन मी. हा हो ना येतो, जाऊन येतो मी. चल चालतंय. बघा त्याला म्हणा एवढे बार कर. एवढं बरं. आता बहुतेक तर नाही लागायचे परत पैसे. मग आता काय माहिती, एवढे बरं देऊ पैसे. आता काय करते. सुभाषराव बोला. ऊस आहे ना, हां. 100च्या पुढं तोंड टाकलं पाहिजे. पाऊस पाणी चांगला झालाय. काय खत लागेल ना तेवढं देतो बाबा घेऊन. सावकार आहे का कोण आहे? गावात आपलं नाव निघालं पाहिजे. नाही खत टाकून देऊ आपण. गाडी देतो भरून. राम राम. बापू लय लांब. राम राम. काय झालं, पोराला पैसे भरायचे होते अजून तुलसेक ना. पोराला पैसे? हा मग थोडं राहिलंय आता, मग थोड्यासाठी म्हणलं अरे पहिले बी नेले तू. कवर देतोय पोराला पैसे? सगळे करू आता. पिकं आले म्हणजे मग किती लागत आहेत तसे? ह्यावेळेस जरा जास्तच म्हणलाय. लाखभर रुपये लागत म्हणलाय. लाखभर रुपये? अरे बघ बरं का. पण माघारी केव्हा दिसेल? एक महिना द्या सोड. महिना हे तुम्हाला पहिलेच म्हणलाय 15 दिवसात करतो, आणि आता याला परत महिना. करू काहीतरी करू, होईल. अरे तुझ्या पोरांनी चांगलं चालवलं रे. काय असं काय शिकत आहे तुझ्या पोर मग एवढं? आम्हाला तुझी कुठं काय कळत आहे, शिकत आहे, जात आहे म्हणतो. इकडं काहीतरी लावलाय क्लास, तिकडं काहीतरी परीक्षा, इकडं अमुक, तिकडं काहीतरी. आता तुला तर नाही कळत म्हणा. ती बी बरोबर आहे. तू आता मागत आहे, देतोय, येतोय माझ्याकडे, नेतोय. वाटतं हा कुलते एक लागलं कुठं कामात आणलेला तर मग नाही, मग परत आमच्यासारखंच मात्र. बरं तुला काय रोख लागत यात का पोराच्या मोबाईलवर सोडू? आता मी रानात आलो, मोबाईल माझ्या घरी. चालतंय की सोडा ना, मग सोडलं तरी चालतं. तुला लागत नाही काय त्याचे? मला कशाला काय लागत आम्हाला. आता बाया जाते पण एक काम कर बरं का. आता मी हे महिन्याच्या पुढे थांबणार नाही. वावर नाही करू. नाही तो याच्यानं जर नाही महिन्यात झालं तर वावर नावचं करून द्यावं लागलं. ते विचार कर तर मला सोडायला बाकीचे. नाही तर मोकार काय ते कुठं नाही पडणार नाही. पण थोडंफार मग हे केलं असतं जराशी तर. काय? समजा नाही झालं तर मग ठीक आहे, पण समजा तुम्ही लगेच म्हणायची ती करून. शोक मी महिनाभर तुला काहीच म्हणणार नाही. आता तू महिना म्हणलाय, जाऊ दे बाबा एक जोडीदारी. त्याच्यामुळे आता काय तुला मला लई जीभ रोगडून बोलता येत नाही. जसं बाकीच्याला मी खचकितो ना तसं तुला नाही बोलू शकत. पण मी महिन्याच्या पुढे तुला थांबणार नाही. समजा नाही झालं तर अजून 4-8 दिवस इकडे तिकडे होतील ना. शोक बाबा ती काय मी आत्ता बोलत नाही. मी ती माझ्या पद्धतीने मी करीन. नाही तर मग तुला ते पर्याय करावं लागेल तुझ्याकडे नाही आले तर. काय तुम्ही म्हणता ती बी खरे. आता हो ह्यो सुभाषराव आहे म्हणून तुला स्पष्ट बोलून दाखवतो. उद्या तू काय म्हणशील आयला तू असाच म्हणला होता, हा म्हणला होता. याच्यात एकदा तू मी 2 शब्द बोललोय. आपण त्यात पैसे तर त्याला ते देवा. पैसे सोडतो बाबा मी कवा नाही म्हणलोय तुला. करू पण महिन्यात नाही पैसे आले तर वावर हा मग त्याला सांगितलं ना आपण. महिन्यात जर नाही आलं तर मग ती तसं करावं लागेल होतो. चालते करू. बरं चल मग मोबाईल घरी मी तुझ्या एकदा सोडून देतो वाटलं नाही तर मी सोडितो. हो चालतं. लाखभर रुपये सोडलं गाड्या त्या सावकारानं. पण आता आपल्याला तर काही यातून काही असं मला वाटत बाहेर पडेल म्हणून. सावकाराने सहज पैसे दिले. सहज देतोय का? वावर लिहून मागितले महिन्याने. जर नाही नेऊ आणि काय महिन्याने कडून आपल्याला काय पाऊस पडणार आहे का पैशाचा? का महिन्याभरात पोरग नोकरी लागणार आहे? जाऊ द्या ना, त्याच्यासाठीच करायचंय आपल्याला. आपल्याला तर काही ते वावर लिहून द्यावं लागेल ना. मग परत आलं पैसे हिनी जेव्हा कामाला लागायचा मग यायचे, मग ते नोकरी लागल्यावर देऊ की आपण सावकाराचे सगळे पैसे. हातावर नाही ठेवते. बापू लय दोघं बी बसलात. बसा आता हेच ना बसा राव तुम्ही. बसा तुम्ही इकडे बसा. बसा. तुला आता पर्याय एक औषध पिऊन मारावं लागत. अहो सावकार काय बोलताय तुम्ही? अरे तुम्ही पुढचं ऐका बापू. या वहिनीला सांग. पण तुम्ही त्यांना औषध प्यायला तुमचे पैसे देतो की आम्ही. थोडे करून देतो. आणि तुम्हाला माझ्या पैशाचं वाटत असेल काही तसं वाटू नका. आता सुभाषराव माया कायम संघ आहे. तो लोकांना देताना पैसे देताना तो असतो जवळ. आता मस्त तू जोडीदार आहे माया. लहानपणापासून आपण जोडीदार आहेत. आणि मला ती बोलायचं नव्हतं तुला. अरे मग मी पैसेच नसते दिले तसं जर वाटलं. वाटून केलं पोर. आता काय करायचं राहिले?
अरे मागितले पैसे दे सावकाराकडून काढलं. पण बापू तो एक विचार नाही केला ही पोरग पैशाचं तिकडे करतय काय एखादी मध्ये चक्कर मारता तुम्ही कळत आहे का जायचं इथं काम धंदा त्याच्यात यायचं पाठवा नाही कुल दे कुणासाठी करायचं. या वहिनीचा लाड आता काय कोणाला नाही वाटत रे आपलं पोरग नाही शिकलं पाहिजे पण पोराने असं केलं त्याला काय करणार. काय आम्हाला तर येळ आहे कामातून त्याच्याकडे जायचं. जगायचीच इच्छा नाही राहिली बघा. काय म्हणून नाही केले यासाठी असले लोकांची बांध साळली मी काम काय झालं सावकार? काय झालंय आता काय व्हायचं राहिले थांबा काय काय ते पप्याच फोन आलता ना बरं ना करत तवा उसाचं आलं मी काय काय बोला ना ते बरं काय म्हणताय बघा. करू दे त्याला तिकडं थांबा. पैशाचा जाळ केला नेऊन तिकडं. हॅलो हॅलो हा पप्पू काय रे मी आलोय घरी बघ आता बोल डोक्याला ताप आहे. मी एक तर मागच्या वेळी निघून गेलोय मोबाईल घेऊन. परत जर फोन केला तर मी येणारच नाही. बोल त्यांच्या बरं चल. मित्र आहे का कोण आहे का? नाही मित्र गेला का? मोबाईल घेऊन आला हा, इथं बोला बोला. हा हॅलो हॅलो हा कुठे आहेत आबा? अरे आबा शेवटच्या स्टेपला आहे आता. शेवटच्या स्टेपला येतं. अरे आबा आहे ना औषध घेतलंय अख्खं गाव जमा झालंय नी तर तोय काय चाललंय हाय त्या एक मिनिट ऐक हाय त्या अवस्थेत तिथून निघन पाहिला घर गाठेव. औषध घेण्यासारखं काय झालं? अरे काय झालंय तुला इथं आल्यावर सगळं कळन. निघ हाय त्या अवस्थेत लगेच निघायचं तिथून. बरोबर येतो लगेच येतो. ये लवकर. ठेव पण दलेंद्रिया मित्र म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली. अरे पण त्याला काय सांग काय मला काय कळा ना तुम्ही माणसं दिसणार काय दिसणार ही झडदाकटे. एक काम कर ऐक पोरग पूर्ण फेल गेले त्याच्यासाठी ही नाटक ही ह्यांना ती नाटक करायला लावलंय. त्याला नको लगेच फोन करून सांगू असं तसं. फार वाटलं केलं पप्पीने आमचं. नाही मला ना मी जाणार भाऊ मला नाही. व्हिडिओ दाखव त्यांना म्हणजे कळण. व्हिडिओ दाखव. तो व्हिडिओ काय पाहिला पोर काय दाखवली जरा करतंय गावाला दाखवलं तरी लोक आपल्या तोंडात चेन घालते बघ बरं त्याच्या कसं. घालतील का? हा, बघ डोळं झाकून म्हणते पैसे देत राहिला बाप. अहो त्याला बी माहिती असेल त्याचा जोडीदार आहे. नाही मला काय माहित नाही बाबा हे हे तुला माहित होतं? मला नाही काय मी अरे काय करायचं ठेवलंय या दोघांचं नाही तर चल तो बोंबलत फोन घेऊन. याला सुद्धा माहिती असेल पण ह्यो सांगत नाही. जोडीदार आहे का कोणी याचा? बरं काय ना काळजी करू म्हणलं तसं करू आपण. सुधारलं तर पोरगं सुधरून जाईल. काय नाही तरी खऱ्याने कधीतरी प्यावंच लागणार आहे औषध. अरे मग खऱ्याने पिण्यापेक्षा आता नाटक केलेलं कोणचं वाईट आहे का? मला यांचं बोलणं पडते तसं नाही सुधारायचं ते. बरं का बापू आत्ता आहे ना तो काही भावात तास 2 तासात तिथं हजर होत असतो. बरोबर आहे का? लय बसून टाईम घालण्यात उपयोग नाही. तो कोणत्या टायमाला येऊ शकतो. बरोबर आहे का वहिनी? मग चला आपलं तर बाकीचं मी बघतो तुला कामाला चल. काय कामाला लावलं पोरांनी आता कामाला लागलं. शोक पोरग कोणच्या क्षणाला येऊ शकतं आता. टाईमच झाला येण्याचा. पोरग आलं की लगेच डोळ दाखवून घे. काय होईल काय होईल नाही सगळं बरोबर होईल. तुम्ही काही काळजी करू नका. सावकार तू येतच असतो हार तो का आला. बाप्पू तुझ्यामुळे झालंय सगळं. आता मी काय केलं? मी शिकाय काय केलं गेलो. तू? हा? अरे नालायक कुत्र्या. अरे जीवाचं रान करून तुला पैसे हात नको लाव त्यांना. अरे मी अभ्यासच करीत होतो. आवाज काढू नको अजिबात. नाव घेऊ नको त्यांचं. तुझ्यामुळे ही वेळ आली त्यांच्यावर. अरे आई तू असं काय बोलती? माझ्यामुळे काय वेळ आली? अरे कुत्र्या तुला लाज वाटायला पाहिजे. तो माणूस रातून दिवस कष्ट करीत होता तुला पैसे पुरीत होता आणि तू काय करीत होता तिथं? अभ्यास करीत होतो. भाड खाऊ अभ्यास करीत होता तू? असतो काय तुझा बरे लाज आहे का तुला काही? अभ्यास करीत होता का तू? सावकार तुम्ही असं काय बोलताय? तुझं मला एक सांग घर नाही राहिलं नाही मला पण वावर ठेवलं मरायची त्या वेळ माणसाने आली नाही आता. काही मी पण शेवट त्याला आत्महत्या मरायची पाळी आली. हा आणि तू ही ती नोकरी करीत होता काय तिथं? वैरे कसला कोर्स करीत होता तू? हा बाप्पू तुझ्यामुळं आज त्याला मारावं लागलंय. हा इकून बाप पैसे देतो तिकडे उधाळीतो दारू पितो धुण्या करतो आणि इकडे बापाला फोन करीत होत काय 4-4 बाऱ्या. माझ्याकडून चुकलंय अरे असली ना त्याच्या पोटाला नाचता आला ती परवडला असता. नाही, आता मला बी आत्महत्या आई, करावं इकडे बघ लागलं. माझ्याकडे बाप म्हणणार अजून बडीशेप नव्हता खात आणि कुत्र्या तू दारू पितो. हा जो बाप इकडे कष्ट करून तुला पैसे पुरवत होता. सावकार माझ्याकडून चुकी झाली या. बाप्पू आहे बाप्पू
आहे बापूला उठव ना. अरे कशी उठू सांग ना, कशी उठू? बापू उठा ना. अरे नीच बोड्याच्या आधी कळालं असतं ती बरं झालं असतं तुला. आता काय उपयोग आहे त्याचा? बापू कसा विश्वास ठेवू तुझ्यावर आम्ही? सांग ना. चुकी झाली माझी. बापू हो ह्यो असली नीच पोटाला नाही आलेली बरी. भाड खाव. हा हा? आणि तू त्याचा 17 बाऱ्या फोन द्यायला इथे येत होता या दोन्ही मी चांगले आहे, जातोय माहिती का? अरे तू चांगल्या याने होता पण ह्यो राहिला का चांगल्या याने? काय केलं काय याने? केलं तू आई? हा? हा बापू माझ्याकडून चुकलं, माफ करा सगळे. बापू अरे आता का आता कर रे तू. बापू आता काय रडून काय माघार येणार आहे का? बापू माझ्याकडून चुकलं, उठा ना. अरे पहिलीच लाज पाहिजे होती तुला. बापू आहे. आता काय बापू बापू करतो तुझ्यासाठी मिळालाय तो. तुझ्या घरचा पाय मिळालाय. आणि असली ना पोटाला नाही आलेली बरी. माझ्याकडून चुकलं, उठा ना. बापू अरे कमीत कमी तो म्हणला असता मला पोरगच नाही. अहो माझं असले तर बरं झालं असतं. याला लाज पाहिजे त्याची. आहे. नी चावला तिचा माणूस आहे, नीच. उठा ना बापूला. कशी उठू मी सांग ना, कशी उठू? बापू माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. आता आहे ना ही करण्यात उपयोगच नाही राहिला तुझा. जीव देवा तो सारखे मी बापू काय चुकलोय बापू. मला माझा बाप कधी समजला नाही. आहे. आता मेलेल माडीत चुकी मार. बापू हा मला वाटतं तू एक काम करशील का अजून बी याच्यातून सुधरशील का? मी ही नाही जिंदगी इकडे बघ, उभा राहा. सांगन तेवढंच करायचं, बाकीचं डोकं चालवायचं नाही. तुला एक चान्स. तू ही नाटकं सोडून देशील का? सावकार यातली दलिंदर नाही सुधारणारी. अहो पण एक चान्स द्यायला काय अडचणी? आड्या chance दिला तरी माझा काय बाप chance बाप नीट होणार आहे का? अरे पण तू शब्द पाळशील का? हो की सुभाषराव हे मी आहे की तो या जोडीदारी आहे. तुझी आई आहे. यांच्याकडून 3 हा? ते 4 लाख रुपये घेऊन तुला दिलेत. शेत घाण ठेवलंय म्हणून त्या माणसाने आत्महत्या केली आणि तू असे नाटक करतो तिकडे जाऊन. याच्या पुढे नाही करणार, करत नाही का? नक्की नाही करणार. नाही. शब्द आज शब्द देतो बापू. आपण मी इथून पुढं असं करणार नाही. बघ 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 तू वाटाकडं. अरे तुला माहिती नव्हतं का? काही नव्हतं मग मी शिकाय गेलतो. बरे दाखव हे काय. मूर्खा. नाही, नाही, थांब, थांब, थांब. त्याला तू शिकायच गेलता ना. हा? असं शिकत मी होता चावला का? ही शिकत होता का तिथे? 1 वर्ष चालू होता तुझा? हा? 1 वर्ष होता का चालू? हा काय रे 1 वर्ष करीत होता? हा कोणी काय कुठून आणले पैसे? मला पैसे त्या पुरीने. अरे यो बाप रे नको त्याची रेत पायी तळाशीत होता. पैसे द्यायला तुला. हा? कधी पैसे मला मागितले पैसे बाप देत होता ना? पुरीने. अरे मग तू काय अन्न खात होता का गु खात होता? पुरीने फसवलं म्हणजे हा परत तोंड वर कर. झालं ते झालं माझ्या बरं, जाऊ दे. झाली. झालंय ना? मला माफ करा बापू. बरं, तू एक काम कर शब्द दी मी इथून पुढं नाही तर आईच्या डोक्यावर हात ठेवू म्हणावं ही दारू असं दारू शब्द काहीच चल. करणार नाही. आहे मी इथून पुढे गरज नाही करणार. काय मागून चुकी झाली ना. आज सगळं बंद. बापाला इजा. कसा माघार येतोय बाप सांगा ना. काही येणारच नाही. मेलेल माणूस माघार येतं काय? अहो पण त्यांनी शब्द दिला आईच्या डोक्यावर हात ठेवला का नाही येणार बाप मागे? मेलेला माणूस मी अजून पाहिजे. येणार. बापू हा हे बघ खरंच आत्महत्या करायला निघालो तुम्ही पण ते सावकार बिचारा चांगला म्हणलं हे बघ एकदा खोटं खोटं मर जर पोरग सुधारलं तर ठीक नाही तर मग तुला अडवणार नाही काय तुला फाशी घ्यायची औषध पी
अजून बी सुधर जाऊ दे. पप्पा माझ्याकडून चुकलं, खरंच चुकलं, मला माफ करा. इथून पुढे नाही करणार. सावकार तुमचं कर्ज मी बुडीतो. बस अरे लोक माझं तुझ्याकडे येते आणि त्यावेळेस दी, पण मला जर याच्यात नजर पडला तर तुला राहायला जागा ठेवायची नाही. नाही परत नाही आज होणार. तुमचं कर्ज मी ये, बुडीतो. माझा ते लहानपणाचा जोडीदार आहे म्हणून त्याला शब्दाने मी कधी दुखावून जसा येईन तसा पैसे देत राहिलो. पैसे येतेत बिन जातेत बी. बघ ना पण माणूस आता तू सुधारलाय ना, काय पाहिजे जाऊ दे आणि पैसे. आजपासून त्याला एकही रुपया मी मागणार नाही. सगळे पैसे माझे तू आणून द्यायचे. मी देतो. वहिनी बरोबर, तुम्ही दोघांना मी 1 रुपया मागणार नाही. पैसे तर- सगळे यांनी द्यायचे माझ्या आणून. आता तरी सुधर. अभ्यास तुझी परीक्षा झाली. परीक्षा जाऊ द्या तिकडे. याला बापू शेती करू दे बस. चल उचल. तुला म्हणत होतो ना मी, अरे कुठंतरी थांब. पैसे गेले निदान लेकरू वाचले समाधान माना. मग आज मला एक सांग, जर आपण ही करीत नाही तर पोरग सुधरतच नाही. नाही ना, आणि त्याच्याकडून कसे पैसे काढायचे तर आपलं माझ्या पद्धतीने मी काढ. तू फक्त त्याला साथ देऊ नको काही. नाही तर खरे नाही साथ. कसं पोरग तू लाईनीत नाही चालत मला बघू दे. पण आता काय असं मागचं दे सोडून आता हो असं बसून जमणार आहे काय. आणि 1-2 एकराव काय होते, असली त्या पोऱ्याची इच्छा तर शिकवा. त्याच्याकडूनच तुम्ही आहे ना त्याला बांधून घ्या चांगला. बघा म्हणा तुला पैसे पुरवतो, शिक, पण नोकरीला जाऊ दे. लागला. काय कायची लय परपंच आहेत ना, कामाला लागल्यात. पण चला मी पुरवतो त्याला काय लागन ती. एखादा तरी माझ्यामुळं बोर आला म्हणता येईल. हाय, चल हा चल चहा. चला वहिनी विचार करा. नाही, बसा, चला मी चहा चहा बी- करते. हो चल चल आताच जाऊ. चला हा, बरं, आत जाऊ, चल. मी आलो हातपाय तोंडून जाऊ.